Hi, this is Madhura. Hi, this is Madhura. Hi and welcome to madhurasrecipe.com. नमस्कार मी मधुरा. Hello friends, I am मधुरा. नमस्कार मी मधुरा. मधुरा ऐक ना. बोला की. अगं बघता बघता यूट्यूबवर मधुराज रेसिपीला 16 वर्ष पूर्ण होऊन गेली. अरे हो की. मग तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय आणि खरंच हे सगळं शक्य झालं ते म्हणजे आपल्या प्रेक्षकांमुळे. सलग 16 वर्ष त्यांचं शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, त्यामुळे शक्य झालं. त्यामुळे आपल्या सर्व प्रेक्षकांचे खरंच खूप मनापासून धन्यवाद आणि असेच तुमचे शुभेच्छा, प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी असू दे. यूट्यूबची कशी सुरुवात झाली हे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. बरं, यूट्यूबवर मधुराज रेसिपीची सुरुवात कशी झाली, त्यापेक्षा मधुराज रेसिपीची सुरुवात कशी झाली ते तुम्हाला सांगते. तर झालं असं की मला छान छान नवनवीन पदार्थ करायला, आणि नुसतंच करायला नाही तर ते जास्त प्रमाणात करून सगळ्यांना खाऊ घालायला प्रचंड आवडायचं. आणि मग हे करत असताना मला खूप सारा रिक्वेस्ट यायच्या की मधुरा, तू हे पदार्थ करते ना, तू हे लेखी स्वरूपात आम्हाला दे किंवा कुठेतरी त्याचा एक संग्रह करून ठेव. आणि मग आयडिया क्लिक झाली की तेव्हा मग मी गुगलवर पदार्थ सर्च करायचे की पुरणपोळी सर्च केली किंवा आपलं गुळपोळी सर्च केली, मिसळपाव. गुगलवर किंवा आंतरजालावर एकही मराठी पदार्थांची लेखी रेसिपी पण नव्हती. मग काय, मग हा उपक्रम सुरू केला. जे काही पदार्थ मी घरी बनवत असत, काही असेल, ठेचा भाकरी असेल, पन्हं असेल, मोदक असतील, दिवाळीचा फराळ असेल, ते केलं की त्याचे फोटो काढायचे आणि छान माहिती, कॉन्टेंट रायटिंग मला छान आवडायचं. आणि मग ब्लॉगस्पॉट म्हणजे डोमेनही रजिस्टर न करता ब्लॉगस्पॉटवर मधुराज रेसिपीची सुरुवात 2007 साली झाली. मग सलग 2 वर्ष मी छान पदार्थ जे घरी करेल त्याचे फोटो काढायचे आणि ब्लॉगस्पॉटवर पोस्ट करायचे. पण तेव्हा मी फुल टाईम बँकेत काम करायचे, त्यामुळे जसं जमेल तसं ब्लॉगस्पॉट मी सुरू ठेवला होता. पण 2008मध्ये यूट्यूबची सुरुवात झाली खऱ्या अर्थाने. गुगलने यूट्यूब घेतलं आणि तेव्हा आहे ना मी यूट्यूब एक्सप्लोअर करायचे, ब्राउज करायचे. तर तेव्हा ना 2च जॉनरे होते यूट्यूबवर. म्युझिक होते, म्युझिकमध्ये टी सिरीज सुरुवातीपासून आहे, आणि फूड कंटेंट क्रिएटर होते. फूडमध्ये हे 3घे जणच होते. आणि तेव्हाही यूट्यूबवर मी कुठलाही पदार्थ जर बघायला गेले की आपली मिसळपाव आहे, ठेचा आहे, ज्वारीची भाकरी आहे, पिठलं आहे किंवा पन्हं आहे, कैरीची डाळ आहे, हा एकही पदार्थ अर्थातच यूट्यूबवरही नव्हता. आणि मग या एका हेतूने की आपले मराठमोळे पदार्थ इंटरनेटवर जगभर घरोघरी पोचले पाहिजे, या एका शुद्ध हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. मधुरा, अगं अमेरिकेत तुझा बँकेत जॉब होता आणि मनस्वी पण तानं बाळ होतं. मग हे तुला जमलं कसं? जमलं कसं, मी असं सांगेल की आवड असेल तर सवड मिळते. पण हे अगदीच सोपं होतं असं मी नाही म्हणणार. तारेवरची कसरतच होती. कारण मुळात मी आहे कॉमर्स बॅकग्राऊंडची. त्यात छान माझं वेल सेटल्ड बँकेतला जॉब होता, डॉलरमध्ये मी कमवत होते, आणि ते सोडून या क्षेत्रात यायचं म्हणजे ते फ्रोझन मूव्हीत डायलॉग आहे की नाही की डायव्हिंग इन टू द अननोन, तसंच होतं. तेव्हा 16 वर्षांपूर्वी हा अंदाज लावणं खरंच शक्य नव्हतं की हे क्षेत्र कसं पुढे जाईल. त्यामुळे मी तर म्हणेल की सगळ्याच दृष्टीने तारेवरची कसरत होती. बरेच जणांची मतं होती की तू नाही केलं पाहिजे, इतका छान जॉब आहे, फ्युचर सेफ्टी आहे, रिटायरमेंट नंतरचं तुझं लाईफ छान राहील. बरेच जण म्हणाले की यूट्यूब कशाला, ब्लॉगस्पॉटवरच कंटिन्यू कर. हे सगळे वेगवेगळे मतभेद असताना आणि मुख्य म्हणजे ना अमेरिकेत असलेले स्ट्रगल खूप वेगळे असतात. एकतर घरकाम सगळं स्वतःचं करावं लागतं, त्यात मूल लहान असेल तर तो एक स्ट्रगल पूर्ण वेगळा असतो, कारण मुलं जागरणं करतात, त्यांचे काही स्ट्रगल एरियाज होतात. जसं की मनस्वीला स्ट्रेंजर्स अँक्झायटी होती. म्हणजे ती अगदी तिच्याकडे कोणी नाही बघितलं पण स्ट्रेंजर माणूस दिसला की ती भोकाड बसरायची आणि अर्धा पाऊण तास रडत राहायची. मग तिची ही भीती घालवायची कशी. मग शिकागोमध्ये ना
तिथे एक अर्ली चाइल्डहूड सेंटर्स असतात वेगवेगळ्या ठिकाणी. तर तिथे सॅक्रेड हार्ट म्हणून एक शाळा होती आणि तिथे त्यांचं 0 to 3 म्हणजे इन्फंट टू 3 इयरच्या बाळांसाठी एक अर्ली चाइल्डहूड सेंटर होतं. मग त्याची वेळ असायची सकाळी 9 ते 12. मग 7 वाजता नवऱ्याचा डबा तयार करून द्यायचा, मनस्वीला उठवायचं, तिला खाऊ पिऊ घालायचं, तिला घ्यायचं आणि चालत 1 मैल चालत तिथे सेक्रेड हार्ट स्कूलला जायचं, तिला घेऊन तिथे जायचं, तिच्यासोबत बसायचं. तिथे काय करतात ना की मुलांना खेळण्यासाठी एक 3-4 रूम असतात आणि पालकांना बसण्यासाठी एक वेगळा रूम केलेला असतो की जेणेकरून तितकं तरी मुलांचं आईवडिलांसोबत सेपरेशन व्हावं. मग तिला घेऊन जायचे, 12 वाजता घरी आलं की तिचं ताजं ताजं अन्न बनवायचं, तिला खाऊ घालायचं, तिला झोपवायचं आणि मग ती झोपली की ट्रायपॉड सेट करायचा, रेसिपीची तयारी करायची आणि ती उठायच्या आत रेसिपी शूट झाली पाहिजे असा माझा दिनक्रम असायचा. आणि रात्री मग मनस्वी झोपली की मग व्हिडिओ एडिट करायला घ्यायचं, कॉन्टेंट रायटिंग करायचं. कारण 2010ला मग आम्ही ऑफिशियली मधुराज रेसिपीचं डोमेन रजिस्टर केलं, वेबसाईटही सुरू केली आणि तिथे आपल्या मराठमोळ्या रेसिपीज पोस्ट करायला सुरुवात केली. आणि सेटअप ॲज सच काही नव्हतं. म्हणजे आता तरी रेफरन्सला खूप साऱ्या गोष्टी आहे. तुम्ही यूट्यूबवरच व्हिडिओ ट्युटोरियल बघून रेसिपीज शिकून स्वतःचं चॅनल क्रिएट करू शकता. तेव्हा पूर्ण आंधळी कोशिंबीर होती. स्वतःला सगळं शिकावं लागायचं की एडिटिंग टूल कुठले घ्यायचे, सॉफ्टवेअर कुठलं घ्यायचं, कॉन्टेंट रायटिंग कसं करायचं, हे सगळं शिकून मनस्वीला सांभाळून हा सगळा माझा दिनक्रम असा सुरू असायचा. मग काय तुझा नवरा व्हिडिओ शूट करत असेल त्यावेळेला? अजिबात नाही. आम्ही करायचा प्रयत्न केला, नाही असं नाही. पण काय व्हायचं ना, तुम्ही जर तेव्हाचा काळ बघितला 2008-2009 तर IT बूमवर होतं आणि त्यामुळे नवरा देखील जाम बिझी असायचा. 12 ते 14 तास ऑफिसमध्ये घालवायचा आणि मग तिथून पुढे ऑफिसमधून आल्यावर मी कसं नवऱ्याला म्हणणार चला उठा कॅमेरा घ्या माझं रेसिपी शूट करा. सो नवऱ्यावर डिपेंडंट राहून विसंबून राहून मला काम करणं शक्य नव्हतं. मग माझी मैत्रीण होती खास, तिने काय केलं, तिच्याकडे ट्रायपॉड होता, तो मला दिला की ती म्हणाली की तू हे ट्रायपॉडवर करून बघ. मग तिचा ट्रायपॉड घेऊन 6 महिने तो ट्रायपॉड घेऊन रेसिपी शूट करणं शक्य होतं का ते बघितलं. बरं तेव्हाही ना मला असं वाटायचं की आपण जे शूट करतोय ना ते सिंगल कॅमेऱ्यावर शूट करतो असं लोकांना वाटलं नाही पाहिजे. असं वाटलं पाहिजे की माझाही मल्टी कॅमेरा सेटअप आहे. मग मी काय करायचे, मास्टर कॅमेरा लावून घ्यायचे की आता तेल गरम झाले आणि आता मोहरी घालूयात. मग तेव्हा मास्टर कॅमेरा पॅनजवळ आणायचा, ती मोहरी टाकायची, फोडणी टाकायची, मिसळायचं, परत मास्टर शॉट लावायची, अशी कसरत करून व्हिडिओ शूट केलेले आहेत. बँकेतली नोकरी सोडून हे तू चालू केलंस आणि त्यावेळी कॉम्पिटिशन नाही, म्हणजे तू बक्कळ पैसे कमवायला चालू केलं असेल. पैसा ही पैसा होगा. पण मी खरं सांगते, जशी मधुराज रेसिपीची सुरुवात झाली तशीच यूट्यूबची तेव्हा जस्ट सुरुवातच होत होती. त्यामुळे ॲड इन्व्हेंटरी आणणं, ती इन्व्हेंटरी डिस्ट्रीब्यूट करणं हे त्यांच्यासाठी चॅलेंजेस होतं. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर तुम्ही विचाराल तर 2 वर्ष सलग काम केलं पैसे न कमवता. तेव्हा म्हणजे 2011 नंतर थोडेफार पैसे मिळायला सुरुवात झाली. 2 वर्ष एकही पैसा न मिळता बाळ सांभाळून तू हे कसं काय चालू ठेवलंस? तेच तर आहे की मधुराज रेसिपीची सुरुवात पैसा लाटायचा, पैसा कमवायचा या हेतूने कधीच झाली नाही. अगदी नितळ आणि निखळ हेतू होता की आपले मराठमोळे पदार्थ जागतिक व्यासपीठावर आलेच पाहिजे. आणि मला असं वाटतं की जेव्हा तुमचा हेतू शुद्ध होतो ना तेव्हा तो आपोआप ते काम तुमच्याकडून करून घेतलं जातं. सो माझ्यासाठी जर म्हणाल तर एकतर हेतू शुद्ध होता आणि त्याचसोबत आपले जे प्रेक्षक वर्ग होतं त्यांच्यापासून खूप छान पाठिंबा, प्रेमाचे शब्द कायम पाठीशी असायचे आणि तिथूनच सतत प्रेरणा मिळत गेली की हे काम आपण पुढे सुरू ठेवलंच पाहिजे. तुझ्या अलीकडच्या व्हिडिओमध्ये तुझ्या नवऱ्याचा आवाज येतो फक्त, तू त्याला व्हिडिओमध्ये का नाही घेत? असं का वागतेस त्याशी? मधुरा ऐक ना. बोला की. नवरा माझा नवसाचा. असं काही नाही आहे की आम्ही इंटेन्शनली करतो. हां, पण काही गोष्टी आहेत, काही व्हॅलिड रिझन्स आहेत, काही जेन्युइन कारणं आहेत की ज्यामुळे हा म्युच्युअली घेतलेला डिसिजन आहे की कॅमेरासमोर मधुरा असेल, पण योग्य वेळ आली ना की नवराच येऊन सांगेल की ते का नव्हते एवढे वर्ष कॅमेरासमोर. मधुरा,
जाता जाता तुला शेवटचा प्रश्न, आपल्या लाडक्या बहिणींसाठी, आपल्या व्ह्युअर्ससाठी तू काही नवीन घेऊन येणार आहेस का? आणि जाता जाता तुला काही मेसेज द्यायचा आहे का आपल्या व्ह्युअर्ससाठी? तर मी एक सांगेल, फक्त बहीण नाही पण आपला जो पूर्ण परिवार आहे, कुठलाच भेदभाव न करता काही उपक्रम आपण गेली अनेक वर्ष राबवतच आहोत आपल्या परिवाराकरता. पण आता एक पाऊल पुढे टाकून आपण आहे ना हे खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे स्केलवर करणार आहोत आणि हे विनामूल्यच राहणार आहे. आपल्या सगळ्या कुटुंबाचा फायदा होणार आहे याची शाश्वती मी देते. सगळ्यांच्या हितासाठी हे प्रोजेक्ट असेल आणि विनामूल्य असेल. आता मेसेज मी काय देणार ना, पण मी इतकंच सांगेल की तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असंच पाठीशी असू दे आणि आपण एकत्र मिळून या येत्या काही वर्षांमध्ये काम करणार आहोत. तर स्टे ट्यून आणि पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.